नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द मास्टर स्ट्रोक सिरीज जी आहे ती मास्टर स्ट्रोक सिरीज ही आपली जी चालू झालेली आहे ऑलरेडी. सो द मास्टर स्ट्रोक सिरीज मधला जो नेक्स्ट पार्ट आहे तो पार्ट आपण आज या ठिकाणी सुरू करतोय. आपण ऑलरेडी जो पोर्शन या ठिकाणी कंप्लीट केलाय तो होता एलिगेशन मेथड. एलिगेशन मेथडचे मी ऑलमोस्ट 6 लेक्चर्स जे आहेत ते या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्याला आपण त्या ठिकाणी ऑफिशियली संपवलंय. त्यातून बऱ्याचदा जे काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला जी क्लिअर व्हायला ऑफलाईन बॅचेसमध्ये समजा एकदा बघून जर कंप्लीट होत नव्हती ती आपण ऑनलाईन किंवा व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर मांडली आणि त्याचा जो बेनिफिट आहे किंवा त्याचे जे रिटर्न्स आहे ते मला बऱ्यापैकी येताना दिसत आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होताना दिसत आहे. तोच पॅटर्न आपल्याला पुढे चालू करायचा आहे, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आपल्याला थांबायचं नाहीये. आपण ही जी सिरीज चालू केली मास्टर स्ट्रोक सिरीज, ती सिरीज फक्त काही एलिगेशन मेथडसाठी चालू केलेली नव्हती, तर आपल्याला त्याला पुढे कंटिन्यू करायचंय. यू कॅन सी दॅट की आज आपल्याला जे कंप्लीट करायचंय किंवा आज आपल्याला जो पॅटर्न चालू करायचा आहे तो आहे तीन ग्रुपचा ॲव्हरेज. आता तुम्ही म्हणणार सर हा नेमका प्रकार काय आहे, 3 ग्रुपचा ॲव्हरेज हा काय प्रकार आहे? कारण तुम्ही आतापर्यंत फक्त ॲव्हरेज ही कन्सेप्ट ऐकलेली आहे आणि तुम्ही जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲव्हरेजची जी एकदम टेक्निकल शॉर्ट बट स्वीट अशी जी काही डेफिनेशन आहे ती जवळपास सगळ्यांनी या ठिकाणी ऐकलेली आहे, बघितलेली आहे. ती म्हणजे काय, जर तुम्हाला सम दिली असेल आणि सम मधून जर आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन या ठिकाणी करावं लागतं. ओके फाईन. सेकंड वाला अप्रोच काय होता, काही वेळेला आपल्याला ॲव्हरेज दिलेलं असतं आणि त्यातून आपल्याला सम काढावी लागते. जर ॲव्हरेज दिला असेल आणि सम काढायची असेल तर आपल्याला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज करावं लागतं. अशा ह्या दोन मेन कंटेंट जे आहे किंवा दोन मेन पिलर जे आहे ते ॲव्हरेजचे आपण ऑलरेडी या ठिकाणी बघितलेले आहेत. आता आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन, कारण तो पार्ट मी ऑफलाईन बॅचमध्ये ऑलरेडी घेतलाय त्याच्यामुळे तो इथं मी घेणार नाहीये. आपल्याला 3 ग्रुपचं जे ॲव्हरेज आहे ते 3 ग्रुपचं ॲव्हरेज कसं सॅटिस्फाय करायचंय किंवा कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं ते पण शॉर्टकट मेथडने. कारण ट्रेडिशनली किंवा गुणाकार वगैरे करून तर प्रत्येक जण त्याला सॉल्व्ह करेलच, पण आपल्याकडे वेळ कमी असतो. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे, खूप मोठे मोठे मल्टिफिकेशन्स न करता, कुठलाही मल्टिफिकेशन न करता इझिली सॉल्व्ह केले जाणारे जे कन्सेप्ट आहे किंवा जी मेथड आहे ती मेथड आज आपल्याला या ठिकाणी बघायचंय. ज्या मेथडचं नाव आहे 3 ग्रुपचं एलिगेशन. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 3 ग्रुपचा ॲव्हरेज. एलिगेशनच माझ्या तोंडात या ठिकाणी येतंय, बट इट्स ॲव्हरेज वाला पोर्शन जो आहे तो आपल्याला आज या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. आणि ही सिरीज पण आपल्याला, याचं पण फक्त एकच लेक्चर असेल असं नाही, याचे आपल्याला बरेचसे लेक्चर मी या ठिकाणी कव्हर अप करणार आहे. आणि ही मेथड पण फक्त आणि फक्त ॲव्हरेज वाल्या चॅप्टरमध्येच यूज होते असं नाही. याच्याशी रिलेटेड असलेले जे क्वेश्चन्स आहेत ते पर्सेंटेजमध्ये यूज होतात. त्याच्यानंतर हीच कन्सेप्ट जी आहे ती आपली एजेसमध्ये यूज होते. हीच कन्सेप्ट जी आहे ती आपले नॉर्मल ॲव्हरेजचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये यूज होते. त्याच्यानंतर अजून येणारे जे अपकमिंग चॅप्टर्स असतात पुढचे, त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला डिस्काउंटशी रिलेटेड प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले जातात. प्रॉफिटशी रिलेटेड असलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले जातात. सो मोस्ट प्रोबेबली लक्षात ठेवायचा म्हणजे मेन मुद्दा काय, तर ही कन्सेप्ट पण पर्टिक्युलरली कुठल्या एका चॅप्टरसाठीची नाहीये, या सर्व चॅप्टरसाठीची आहे. जेवढ्या सर्व चॅप्टर्समध्ये आपण एलिगेशन मेथड यूज केली त्या सर्व ठिकाणी 3 ग्रुपचा ॲव्हरेज ही कन्सेप्ट पण आपल्याला या ठिकाणी फॉलो करायची आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ इथं न घेता, कारण आज आपल्याला बेसिक पण बघावं लागेल. बघा, या ग्रुपला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे, याच्याबद्दलची चर्चा आपली ऑलरेडी झालेली आहे. बघा, मी सुरुवातीला इंट्रोडक्शन करून देतोय. तुमचं इंट्रोडक्शन या ठिकाणी मी कुठल्या कन्सेप्ट बरोबर करून देतोय की नेमकं 3 ग्रुपचं जे ॲव्हरेज आहे हा नेमका काय प्रकार आहे हा आपल्याला बघायचा आहे. बघा, एक प्रश्न सॅम्पल क्वेश्चन म्हणून मी पहिले सुरुवातीला तुमच्या समोर ठेवलंय की माझ्याकडे ना 5 फ्रेंड आहेत की ॲव्हरेज एज ऑफ द 5 फ्रेंड जे आहे ते मला दिलंय 38 वर्ष. लक्षात ठेवा, 5 लोकांचा ॲव्हरेज जे आहे ते 38 या ठिकाणी दिलेला आहे. पुढे सांगितलं की त्यातले 2 लोकांचा ॲव्हरेज जे आहे ना ते 40 आहे. त्याच्यानंतर पुढचे जे 2 कॅन्डिडेट आहे त्यांचा ॲव्हरेज जे आहे ते 42 आहे. आणि आपल्याला विचारलंय जो लास्टवाला कॅन्डिडेट जो आहे तो कॅन्डिडेट त्याचं एज काय असेल, त्याचा ॲव्हरेज काय असेल. युजली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. याला म्हटलं जातं 3 ग्रुप ॲव्हरेज. आता 3 ग्रुप म्हणजे नेमकं काय, बघा आपल्याकडे युजली या ठिकाणी जर बघितलं तर पहिला जो ग्रुप आहे तो 5 लोकांचा आहे. ह्या 5 लोकांचं जे ॲव्हरेज आहे ते आपल्याला ऑलरेडी किती दिलेलं आहे, 38 दिलेलं आहे. ह्या 5 पैकी एक ग्रुप जे आहे 2 लोकांचा आहे. ओके, त्याच्यानंतर जो त्याच्या पुढचा ग्रुप जो आहे तो अजून 2 लोकांचा आहे. आणि त्याच्यानंतर राहिलेला जो एक कॅन्डिडेट आहे याच्याबद्दल आपल्याला विचारलं जातं. सो माय डिअर स्टुडंट, इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट ग्रुप, हा जो आहे सेकंड ग्रुप, आणि हा जो आहे तर हा आहे सर थर्ड ग्रुप. या कन्सेप्ट बद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत की सर या 3 ग्रुपचा ॲव्हरेज जे आहे ते सॅटिस्फाय कसं करायचं विदाउट अ मल्टिफिकेशन. मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो, आता पहिला पार्ट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की जे तुम्ही करताय ते नेमकं काय करता, जे आपल्याला करायचं नाहीये मी त्याचं एक्सप्लेनेशन एकदा तुम्हाला या ठिकाणी देतो. युजली जो ट्रेडिशनल वे याचा आहे त्या ट्रेडिशनल वे बद्दल मी थोडंसं या ठिकाणी तुमच्या समोर बोलतोय की सर
सर ट्रेडिशनल वे जो आहे तो काय असेल? सो याचा ट्रेडिशनल वे जो आहे तो असा असतो की आपल्याला सर्वप्रथम 5 ला मल्टिप्लाय बाय 38 करावं लागेल, म्हणजे हा एक खूप मोठा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. राईट नाव फक्त 5च लोक मी या ठिकाणी घेतले. इट डझंट मीन दॅट की फक्त 5च लोकांचा ग्रुप असेल. तो ग्रुप 15 लोकांचा, 20, 25, 30, 37 लोकांचा असेल. त्यावेळेला विचार करा, कदाचित तुम्हाला असं वाटेल की सर 38 मल्टिप्लाय बाय 5 हा काही खूप मोठा टास्क नाही आहे, असं काही लोकांना वाटू शकतं. बट रिमेंबर वन थिंग, इट इज नॉट गोइंग टू बी हॅपन लाईक दॅट की आपल्याला प्रत्येक वेळेला 5च लोक असणार आहे. याच्याही पेक्षा जास्त लोक या ठिकाणी असू शकता. मग हा झाला आपला पहिला गुणाकार. त्याच्यानंतर जे 2 कॅन्डिडेट आहे त्या 2 कॅन्डिडेटचा ॲव्हरेज आपल्याला काय दिले बघा, त्यांचा ॲव्हरेज मला 40 दिलंय. मग सर हा अजून एक गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. मग हा गुणाकार केल्याच्या नंतर एक नंबर मला या ठिकाणी मिळणार. त्याच्यानंतर अजून पुढचे जे 2 कॅन्डिडेट आहे त्याचा ॲव्हरेज 42 दिलंय, म्हणजे सर अजून एक गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. हे एवढे मल्टिप्लिकेशन झाले की त्याच्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल आपल्याला. ह्या दोघांची ॲडिशन केल्याच्या नंतर आपल्याला एक नंबर या ठिकाणी मिळेल. मग ही जी पहिली सम आहे या पहिल्या सम मधून तो आपल्याला मायनस केल्याच्या नंतर जो लास्टवाला कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटचा आपल्याला काय मिळेल, ॲव्हरेज मिळेल. म्हणजे हे ट्रेडिशनल जे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी केलं याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिला गुणाकार, दुसरा गुणाकार, तिसरा गुणाकार, म्हणजे पर्टिक्युलरली आपण 3 मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केले. ओके सर. त्याच्यानंतर एक ॲडिशन केली, 3 मल्टिप्लिकेशनच्या नंतर एक ॲडिशन आणि मग फायनली एक सबट्रॅक्शन. एवढं केल्याच्या नंतर मला जे उत्तर मिळालंय ते उत्तर जर सपोज मला यातला कुठलाही पोर्शन न करता किंवा खूप छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन्सने जर कदाचित मला ते मिळत असेल तर आपल्याला एवढे मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स करायची गरज या ठिकाणी पडणार नाही. आजचा जो मेन पॅटर्न आहे तो पॅटर्न तोच आहे की विदाउट एनी लार्जर मल्टिप्लिकेशन यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन विथ इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. हा आपल्याला मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर सर रेकॉर्डेड लेक्चर आहे हे आपल्याला करायचं नाहीये, लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द टाइम्स जे विद्यार्थी आतापर्यंत मी बघितले मग ते असे विद्यार्थी आहेत ज्यांची बॅच संपून 6 महिने झाले, वर्ष झालं, पण त्याही लोकांना जेव्हा हा प्रश्न दिला जातो सॉल्व्ह करायला ते लोक याच वेनी करतात. सो डेफिनेटली आपल्याला हे करायचं नाहीये. मग सर आपल्याला करायचं काय? सो राईट नाउ वी आर डीलिंग विथ दॅट नंबर की एक्झॅक्टली आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला जातो. आणि 3 ग्रुपची जी काही समजा आपल्याला म्हणता येईल ॲव्हरेज, 3 ग्रुपचा ॲव्हरेज विदाउट अ मल्टिप्लिकेशन कसं सॅटिस्फाय केलं जातं त्याची चर्चा आपण आता या ठिकाणी करतोय. लक्षात घ्या की माझ्याकडे 5 नंबर आहेत किंवा 5 विद्यार्थी आहेत, त्यांचा ॲव्हरेज आपल्याला 38 पाहिजे. बरं, मग इथं 2 कॅन्डिडेट आहे, इथं 2 कॅन्डिडेट आहे आणि शेवटी एक कॅन्डिडेट आहे. आता लक्षात घ्या टेक्निकली ह्या दोघांचा ॲव्हरेज जर 38 असेल, त्याच्यानंतर ह्या दोघांचा ॲव्हरेज जर 38 असेल आणि ह्या शेवटच्याचा ॲव्हरेज पण जर 38 असेल, देन अँड देन इट इज पॉसिबल की या सगळ्यांचा ॲव्हरेज 38 होईल. हे प्रत्येक वेळेला आपल्याला लिहायची गरज नाहीये, पण पहिला प्रश्न आहे आणि इंट्रोडक्शन मी या ठिकाणी घेतोय त्याच्यामुळे मी हे तुमच्या समोर मांडतो, एवढं लक्षात घ्या. तर ऍक्च्युली आता जो पहिले जे 2 लोक आहे जे 38 पाहिजे पण ते ऍक्च्युली किती आहे, ते 40 आहे. मग सर हे 40 आहे म्हणजे यांना 2 ने कमी करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर, 2 ऑब्झर्वेशनवर, म्हणजे इथं -4 होणार. त्याच्यानंतर पुढचे जे 2 आहे ते 42 आहे, मला 38 पाहिजे, म्हणजे सर ते 42 आहे, मला 38 पाहिजे, म्हणजे डेफिनेटलीच ते मला कितीने कमी करावं लागतील, 4 ने कमी करावं लागेल. सर किती ऑब्झर्वेशनवर, तर परत एकदा 2 ऑब्झर्वेशनवर, म्हणजे 4 दुनी 8 झाले. म्हणजे सर 8 आणि 4 12 जर आपण या ठिकाणी बघितले, म्हणजे जो शेवटचा कॅन्डिडेट जो मला ऍक्च्युली 38 पाहिजे ते 38 नसता तो -12 पाहिजे. मग असं जर केलं तर शेवटच्या कॅन्डिडेटचा ॲव्हरेज जे मला मिळालंय ते मिळालं सर 26. म्हणून या हिशोबाने जर आपण बघितलं तर सर ऑप्शन नंबर ई हे माझं उत्तर आहे. बघा कुठल्याही प्रकारे खूप मोठा गुणाकार आपण या ठिकाणी केला नाही, खूप मोठे ॲडिशन सबट्रॅक्शन्स आपण या ठिकाणी केले नाही, खूप इझिली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालंय. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने हे कन्सेप्ट आपल्याला पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी फॉलो केला जातो. लक्षात ठेवा 38 पाहिजे 40 आहे म्हणून कमी करावं लागेल, 38 पाहिजे 42 आहे म्हणून कमी करावं लागेल, आणि ओव्हरऑल कितीने कमी करावं लागेल, 12 ने कमी करावं लागेल. लक्षात ठेवा शेवटी एकच कॅन्डिडेट आहे, त्याच्यामुळे एका कॅन्डिडेटसाठी ॲव्हरेज आणि सम हा आकडा सारखाच असतो. त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे चेंज न करता फक्त जो पहिल्या ग्रुपचा जो आहे शेवटचा ग्रुप जो आहे तो मला 38च्या ऐवजी 12 ने कमी पाहिजे. मग सर 38 मधून जर 12 गेले तर खाली उरतात किती, 26 उरतात. ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे असे खूप सारे प्रश्न जे आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. लक्षात ठेवा ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट सॉल्व्ह करत असताना किंवा ही कन्सेप्ट ट्राय करत असताना आपल्याला जे ट्रेडिशनल सोल्युशन्स आहे त्या ट्रेडिशनल सोल्युशन्स पासून आपली सुटका या ठिकाणी होणार
एवढं मात्र नक्की. चालेल, पुढचा एक प्रश्न आपण अजून घेऊयात. अजून एक इंट्रोडक्शन म्हणून मी अजून एक क्वेश्चन अजून तुमच्या समोर ठेवलेला आहे. तो क्वेश्चन आपण एकदा या ठिकाणी बघतोय. परत एकदा बघा, इन अ क्रिकेट मॅच, आता एक क्रिकेट मॅच आहे जिथं 5 प्लेयर जे आहे, 5 प्लेयरनी काहीतरी रन्स काढले आणि त्या 5 लोकांचं मिळून ॲव्हरेज 80 आहे. ओके सर, इथं मी पुट करतोय तुमच्या समोर बघा की सर 5 लोकांचं ॲव्हरेज जे आहे ते 80 आहे. त्यानंतर 2 प्लेयर त्यांनी बाजूला काढले ज्यांचा ॲव्हरेज मला किती दिलं गेलेलं आहे ते 70 दिल्या गेलेलं आहे. सोपे आकडे मी या ठिकाणी घेतलेत. त्याच्यानंतर स्कोर ऑफ द थर्ड प्लेयर जो आहे, म्हणजे थर्ड प्लेयर म्हणजे लक्षात घ्या हा एकच आहे, याला आपण थर्ड प्लेयर असं म्हणतोय, तो एकटाच आहे. त्याचा ॲव्हरेज ॲज वेल ॲज सम त्याची किती आहे 90 आहे. द ॲव्हरेज स्कोर ऑफ द लास्ट 2 मॅचेस नाही, लास्ट 2 प्लेयर जे आहे त्या लास्ट 2 प्लेयरचा आपल्याला ॲव्हरेज या ठिकाणी विचारलेलं आहे. हा प्रश्न आपल्याला डील करायचा आहे. बरं, आता हे जर 5 मिळून जर ॲव्हरेज असतील तर लक्षात ठेवा दिस इज ओनली पॉसिबल की हे दोघं जे आहे हे पण 80च पाहिजे होते. त्याच्यानंतर हा जो तिसरा आहे हा पण 80च पाहिजे होता आणि या शेवटच्या दोघांचा ॲव्हरेज पण 80च पाहिजे होतं. जर अशी सिच्युएशन असेल तरच आपला ओव्हरऑल 5 लोक हे 80 आहेत हे आपल्या लक्षात या ठिकाणी येणार. बरं, फर्स्ट ऑफ ऑल टेल मी की सर आपल्याला पाहिजे 80, हे 70 आहे म्हणजे प्लसने करावं लागेल आपल्याला 10 ने. किती ऑब्झर्वेशनवर 2 वर, म्हणजे सर याला म्हणायचे +20. ओके सर, नो प्रॉब्लेम. इथं 90 आहे, आपल्याला 80 पाहिजे, इथं मायनस होणार 10 ने. कितीवर? एकावरच आहे, त्याच्यामुळे 10 1 10 असं आपल्याला या ठिकाणी मिळालं. सर +20 आणि -10 चा रिझल्ट आपल्याला किती मिळतो तर 10 मिळतो. हे 10 आपल्याला इकडे आणायचे पण डायरेक्ट नाही येणार कारण इथं 2 ऑब्झर्वेशन आहे, म्हणून आणायच्या अगोदरला डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे सर 5 ने जास्त पाहिजे. मग 80 आणि 5 किती होतात तर 85. म्हणजे सर शेवटचे जे 2 प्लेयर आहे त्यांचं ॲव्हरेज आपल्याला 85 या ठिकाणी मिळालं. याला ऑप्शन नंबर बी अशा पद्धतीने डील करायचं आहे. लक्षात घ्या ही कन्सेप्ट अशी आहे की जिथं तुम्हाला खूप जास्त मोठे मोठे गुणाकार करावे लागू शकतात, ते गुणाकार न करता खूप आरामात आणि सोप्या पद्धतीने हे 3 ग्रुपचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी सॅटिस्फाय करता येणार आहे. हे दोघंही प्रश्न जे आहे मी तुमच्या समोर इंट्रोडक्शन म्हणून ठेवलेलं आहे की एक्झॅक्टली ही मेथड कुठल्या टाईपच्या प्रश्नांमध्ये यूज होते, कुठल्या टाईपच्या प्रश्नांमध्ये याला आपल्याला यूज करून आपल्याला जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी वाचवता येतो. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न बघा आपल्याला आता जे आहेत, आता मी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी प्रश्न जे आहे ते प्रश्न तुमच्या समोर दिलेले आहेत. हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात ठेवा आजचे जे प्रश्न आहेत ऑब्विसली ते इजी लेवलचे असणार आहेत, कारण एकदम डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन जर मी तुमच्या समोर ठेवले असते तर हा पॅटर्न समजायला आपल्याला थोडासा अवघड जाईल एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे सुरुवात करताना मी या ठिकाणी एकदम सोप्या आणि इझी किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्री लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत तिथून आपण याची सुरुवात या ठिकाणी करतोय. प्रश्न तुमच्या समोर आहे, यू कॅन सी की सर द ॲव्हरेज ऑफ द 5 पॉझिटिव्ह नंबर इज 213. आता लक्षात घ्या इथं जर बघितलं आपण हे जे 5 नंबर आहे यांचा ॲव्हरेज दिलंय 213. सर नो प्रॉब्लेम. पुढे दिला ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट 2, त्यातल्या पहिल्या 2चा ॲव्हरेज आपल्याला किती दिलंय तर ते दिले सर 233.5 दिलंय. नो प्रॉब्लेम. द ॲव्हरेज ऑफ द लास्ट 2 नंबर दिलंय, अजून शेवटच्या 2 नंबरचा ॲव्हरेज मला 271 दिलंय. आणि मग आपल्याला विचारलंय की जो एक सिंगल राहिलेला जो नंबर आहे थर्ड नंबर त्याचा ॲव्हरेज आपलं काय असेल, असा प्रश्न आपला या ठिकाणी आहे. बरं सर नो प्रॉब्लेम. आता इथं बघा 213 पाहिजे, पण हा नंबर जो आहे हा ॲक्च्युली जास्त आहे. कितीने जास्त आहे त्यातला विचार जर आपण केला, 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 1 गेला तर किती उरतात सर 20.5 ने हा नंबर जास्त आहे. म्हणजे आपल्याला याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर? 2 ऑब्झर्वेशनवर. म्हणजे सर हा मायनस होणार 41. लक्षात घ्या खूप इझी कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. या कन्सेप्टचा उपयोग जर आपण या ठिकाणी केला तर खूप आरामात प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करून मिळणार आहेत. बरं सर पुढे आलोय आपण. पुढे जर बघितलं आपण की सर आता पुढचा नंबर मला 271 पाहिजे, पण तो 213 पाहिजे, 271 आहे. म्हणजे सर याला पण आपल्याला कमी करावं लागणार आहे. कितीने कमी करावं लागणार आहे तर 11तून 3 गेले तर 8 उरतात, रिमाइंडर इथे 1 दिला. 27 मधून जर 22 गेले तर 5 उरतात. लक्षात ठेवा इथं 58 उरले, याला पण मल्टिप्लाय बाय 2 करायचंय. सर 58 दुनी किती होतात 116 होतात. त्याच्यामुळे दुसरा जो ग्रुप आहे तो काय करायचंय मायनस करायचंय 116 ने. म्हणजे पहिला जो ग्रुप आहे पहिला 2 जे आहे त्यांना मायनस करावं लागेल 41 ने, आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना मायनस करावं लागेल आपल्याला कितीने तर 16 ने. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतं. बरं सर ओव्हरऑल किती झाले 6 आणि 1 7, त्याच्यानंतर 11 आणि 4 किती झालात 15 झालात. म्हणजे ओव्हरऑल -157 करायचे. किती पैकी 213. मग सर 213 मधून जर 157 जर या ठिकाणी गेले तर सर 13तून 7 गेले 6 उरतात, रिमाइंडर इथं दिले तर इथं पण आपल्याला 5 उरतात 56. म्हणजे जो शेवटचा जो नंबर आहे किंवा जो थर्ड नंबर आहे
तो आपला या ठिकाणी 56 असेल. लक्षात घ्या दोन्ही मायनस मायनस झाले, हा पण मायनस झाला, हा पण मायनस झाला. मायनस मायनस जरी प्लस होत असेल पण ओव्हरऑल आपल्याला तो कुठेतरी जाऊन कमी करावा लागेल. कितीने? 157 ने कमी करावा लागेल. आणि तो कमी करायचा स्कोप फक्त कुठे? या शेवटच्या नंबरमध्ये कमी करायला मिळेल. की जो ॲव्हरेज ॲक्च्युली मला 213 पाहिजे होता तो 213 नसता, आता 157 ने कमी म्हणजे तो 56 असेल. ही अशी कन्सेप्ट आपल्याला इथून पुढे फॉलो करायची आहे. लक्षात ठेवा इथं जर तुम्हाला कॅल्क्युलेशन 213 इंटू 5, 233.5 इंटू 2, 271 इंटू 5 या सगळ्यांपासून, त्याच्यानंतर एक ॲडिशन, नंतर एक सबट्रॅक्शन, मी या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर केलंय. सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला मी वाचवतोय एवढं लक्षात घ्या. कारण हे सगळे कॅल्क्युलेशन जर आपल्याला करावे लागले तर कॅल्क्युलेशन खूप लेंदी होऊन जाईल आणि खूप जास्तीत जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागेल. चला सर पुढे जातोय. ॲज आय यूज टू से की रेकॉर्डेड लेक्चर आहे, एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर तुम्ही थोडंसं लेक्चर जे आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो थोडासा रिवाइंड करा आणि परत परत बघा, तोपर्यंत बघा जोपर्यंत तुमचा पॉईंट किंवा कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. अगेन वन मोर क्वेश्चन इज देअर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता द ॲव्हरेज ऑफ द 5 नंबर. परत एकदा आपल्याला या ठिकाणी दिले की सर हे जे 5 नंबर आहे यांचं ॲव्हरेज जे आहे ते मला 155 दिले. लक्षात ठेवा यांचं ॲव्हरेज 155 दिले म्हणजे प्रत्येक नंबर 155 आहे का? नाही. तुमच्या ते लक्षात आलं असेल आतापर्यंत की हे जे 5 नंबर आहे यांचा ॲव्हरेज जरी 155 दिले पण प्रत्येक नंबर 155 नाही. एक कोणी काही नंबर असे असू शकतात 155 पेक्षा जास्त आहे, काही नंबर 155 पेक्षा कमी आहे, काही कदाचित 155 असतील. पण सगळ्यांना जेव्हा आपण बॅलन्स केलं, सगळ्यांना जेव्हा आपण इक्वल केलं तेव्हा त्यांचा ॲव्हरेज मला 155 मिळतंय. बरं त्यातला आपलं म्हटलं की द ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट 2 नंबर. चला त्यातला पहिला जो ग्रुप आहे 2चा त्याचा ॲव्हरेज मला सर 75 दिले म्हणजे डेफिनेटली याला वाढवावं लागेल. जो थर्ड नंबर आहे बघा हा एकटाच नंबर घेतला या ठिकाणी. हा जो थर्ड नंबर आहे हा ॲक्च्युली किती आहे? 115 आहे. लक्षात ठेवा जर एकच नंबर असेल तर त्याचा ॲव्हरेज ॲज वेल ॲज त्याची सम हे सारखाच नंबर असतो. आपल्याला विचारलंय सर हे जे राहिलेले शेवटचे 2 नंबर आहेत त्यांचं ॲव्हरेज किती असेल? तर लक्षात घ्या सर मला पाहिजे किती? 155 आहे किती? 75 म्हणजे हा नंबर मला कितीने वाढवावा लागणार आहे? हा 80 ने वाढवावा लागणार आहे. कारण 8 आणि 7 किती होतात? 15 होतात. म्हणून सर कितीने? मल्टिप्लाय बाय 2 वर म्हणजे 8 दुनी 16 हा नंबर मला 160 नी वाढवावा लागेल. ओके फाईन. 115 आहे ॲक्च्युली मला 155 पाहिजे. मग सर याला आपल्याला काय करावं लागेल? याला पण आपल्याला वाढवावं लागेल. बरं कुठे वाढणार? 5 मधून 5 गेला 0, 15तून 11 गेले किती उरतात? 15तून 11 गेले या ठिकाणी 4 उरतात. मग सर 115 आणि 40 155 किती ऑब्झर्वेशनवर? एकच ऑब्झर्वेशन आहे म्हणून सर प्लस इथं 40 होणार म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं आपण तर किती झाले? 200. पण लक्षात घ्या हे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 2 असल्यामुळे आपल्याला डिवायडेड बाय 2 करावं लागेल. म्हणजे अल्टिमेटली इकडचा ॲव्हरेज कितीने जास्त असणार आहे? 100 ने जास्त असणार आहे. कुठल्या? ज्या ॲज युज्युअल जो त्यांचा ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा सर 155 पेक्षा 100 ने जास्त पाहिजे. म्हणून इन दॅट केस जो लास्ट वाले जे 2 नंबर आहेत त्यांचा ॲव्हरेज मला मिळालंय सर 255. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. बघा खूप साध्या सरळ आणि सोप्या वेळी हा प्रश्न मी तुमच्या समोर या ठिकाणी क्लिअर करतोय. लक्षात ठेवा इथं शेवटी जर 2 असेल, इथं जर 2 असेल याला डिवायडेड बाय 2 करावं लागेल. कारण आपल्याला इथं जे बोललं जातं हे ॲव्हरेज या शब्दाशी रिलेटेड बोललं जाते. त्याच्यामुळे हा 155 ॲव्हरेज आहे, त्याच्यानंतर हा 75 ॲव्हरेज आहे, हा 115 ॲव्हरेज आहे. म्हणजे इथलचा आकडा पण काय असला पाहिजे? ॲव्हरेज असला पाहिजे. कितीचा ॲव्हरेज? दोघांचा ॲव्हरेज असलं पाहिजे. म्हणून सर मी इथं डिवायडेड बाय काय केलंय? 2 केलंय. एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट 200 इकडे जर घेतला तर ती सम आणि ॲव्हरेज यांचं कोलॅप्स त्या ठिकाणी होतील आणि त्याच्यामुळे तुमचं उत्तर चुकेल. त्याच्यामुळे जर इकडचे आकडे ॲव्हरेज आहे या 200ला पण इकडे आणताना ॲव्हरेज फॉर्मॅटमध्ये जाणायचे म्हणून डिवायडेड बाय 2 करून हे ॲव्हरेज इकडे आणलं. 155 प्लस 100 इक्वल टू 255. सर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. चला पुढे जातोय. रेकॉर्डेड लेक्चर आहे, जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत बघत चला. हे लक्षात असू द्या. द ॲव्हरेज ऑफ द 5 नंबर. अगेन यू कॅन सी दॅट की सर हे जे 5 नंबर आहे यांचं ॲव्हरेज मला 281 दिलंय. बरं हे जे 281 आहे 281 तर सांगलं द ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट 2 नंबर. पहिले जे 2 नंबर आहेत त्यांचा ॲव्हरेज मला 280 दिलंय म्हणजे डेफिनेटली याला मला 1 ने वाढवावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर? 2 ऑब्झर्वेशनवर म्हणजे 2 ने वाढणार. द ॲव्हरेज ऑफ द लास्ट 2 नंबर 178 दिले ते आहेत 178.5 आहे म्हणजे सर याला पण आपल्याला काय करावं
लागेल, याला आपण प्लसच करावं लागणार आहे. बरं कितीने प्लस करावं लागेल, 281 मधून जर 178.5 गेले तर सर इथं 102.5 उरतात. किती ऑब्झर्वेशनवर, 2 ऑब्झर्वेशनवर. म्हणून 102 ला जर डबल केलं तर किती होतात सर, 205 होतात. 102.5 ला डबल केल्यावर 205 झाले. आपल्याला विचारलं व्हॉट इज द थर्ड नंबर, हा शेवटी राहिलेला जो एक नंबर आहे त्याला 281 तर तो राहीलच, पण आता हा 2 आणि हा इथं जर बघितलं 2 1 2 आणि हे 5 म्हणजे सर जवळपास 207 हा नंबर जो आहे हा आपल्याला या ठिकाणी जास्त असला पाहिजे. याच्यामध्ये जर मी 207 जर ऍड केले तर लिटरली 488 असा नंबर आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि आपलं ऑप्शन नंबर ए जे आहे हे उत्तर आपलं या ठिकाणी असेल. बघा सहज, व्हेरी इझी मॅनर, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे डील करता येतंय. लक्षात ठेवा खूप सारे व्हिडिओज जे आहे आपण एलिगेशनचे या ठिकाणी टाकलेत. सुरुवात करताना जे आहे नंबर ऑफ जे आहे व्ह्यूज आहेत खूप चांगले होते, त्या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने हे व्ह्यूज मेंटेन करायचे आहे आणि जास्तीत जास्त फायदा याचा करून घ्यायचा आहे, हे लक्षात असू द्या. कारण आता पुढे कन्सिस्टंटली आपल्याला वेगवेगळे पेपर जे आहेत ते या ठिकाणी द्यायचे आहेत, त्या प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला याची गरज पडणार एवढं मात्र नक्की. चालेल, पुढे आलोय सर आपण. पुढचा पॅटर्न बघा काय म्हणतोय, द ॲव्हरेज ऑफ द 5 नंबर इज 40.8. बघा पहिले जे आहे तर आपल्याला असं म्हटलंय सर की 5 नंबरचा ॲव्हरेज जे दिलंय ॲज युज्युअल ते आपल्याला किती दिलंय, ते दिलंय सर आपल्याला 40.8 दिलेलं आहे. ओके, द ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड द सेकंड नंबर इज 46. पहिले जे दोन नंबर आहे त्यांचा ॲव्हरेज आपल्याला 46 दिलंय, म्हणजे डेफिनेटली आपल्याला इथं काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मग जर याच्यातून 46 गेले तर किती उरतात खाली, तर सर 5.2 ने आपल्याला कमी करावं लागणार आहे. कारण 5.2 जर आपण याच्यात टाकले तरच ते 46 होतील. ओके, त्याच्यामुळे आपल्याला 5.2 ने इथं कमी करावं लागणार आहे. किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे, 2 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे. 52 दुनी किती होतात, तर 104 होतात. म्हणजे सर 10.4 ने हा नंबर कुठेतरी जाऊन आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. ओके फाईन, पुढे आलोय. त्याच्यानंतर पुढे सांगितलं द ॲव्हरेज ऑफ द फोर्थ अँड फिफ्थ इज 37. पुढच्या दोन नंबरचा ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला 37 दिलंय, पण मला ॲव्हरेज पाहिजे किती, 40.8 पाहिजे. म्हणजे आपल्याला याला प्लस करावं लागेल कितीने, तर सर 3.8 ने प्लस करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर, 2 ऑब्झर्वेशनवर. सर 38 दुनी किती होतात, तर 76 होतात. हे प्लस करावं लागतील. लक्षात ठेवा मायनस आणि प्लस असेल त्याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. 14तून 6 गेले 8 उरतात, रिमाइंडर येत आलंय सर 10 मधून 8 गेले तर 2 उरतात. 2.8 नी काय होणार, मायनस होणार आहे, कारण त्यांचा प्लस 10.4 आणि सॉरी मायनस 10.4 आणि प्लस 7.6 चा रिझल्ट मायनस आहे ना 2.8. मग सर इथं जर आपण बघितलं की जो 40.8 होता जो राहिलेला शेवटचा नंबर, त्याचा ॲव्हरेज मला 2.8 ने कमी करावा लागेल. इन दॅट केस जो शेवटचा आहे तो मला या ठिकाणी 38 मिळेल. ऑप्शन नंबर सी हे उत्तर आपल्याला बघायला मिळणार. बघा लक्षात घ्या, कन्सेप्ट जी आहे ती किती सुंदर आहे. खूप सहज आणि सोप्या पद्धतीने आपले हे प्रश्न जे आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह होत आहे. कुठल्याही लार्जर नंबरचं किंवा मोठे मोठे आपल्याला काय म्हणतील मल्टिफिकेशन्स किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन पण करायची गरज आपल्याला या ठिकाणी कळणार नाहीये किंवा येणार नाहीये. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट आपण फॉलो करत असताना आपल्याला, आता क्लासमध्ये मी ऑलरेडी एकदा सांगितलंय, पण त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द स्टुडंट जे असतात ज्यांची ग्रास्पिंग लेवल थोडी स्लो आहे, एकदा सांगितल्याने लक्षात राहत नाही, त्याच्यासाठीच हा कार्यक्रम चालू झालेला आहे. सो प्लीज याला एकदम प्रॉपरली या ठिकाणी फॉलो करत चला आणि तुमच्या कन्सेप्ट जे आहे त्या क्लिअर करत चला. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय परत एकदा. आता इथं जे आहे नंबर ऑफ स्टुडंट थोडेसे वाढलेले आहेत. आता इथं 15 स्टुडंट आहे ज्यांचा ॲव्हरेज आपल्याला 15 दिले. लक्षात घ्या 15 स्टुडंट आहे ज्यांचं ॲव्हरेज आपल्याला 15 दिलंय. ओके सर, नो प्रॉब्लेम. द ॲव्हरेज ऑफ द 5 स्टुडंट, या 15 पैकी पहिला ग्रुप मिळालाय 5 लोकांचा ज्यांचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिलंय 14. पाहिजे 15 पण दिलंय 14. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे तो 9 लोकांचा आहे ज्यांचा ॲव्हरेज आपल्याला पाहिजे 15 पण दिलेलं किती आहे 16. जर असं असेल द एज ऑफ द 15th म्हणजे जो शेवटचा कॅन्डिडेट राहिलाय, शेवटचा कॅन्डिडेट म्हणजे हा कॅन्डिडेट किती नंबरचा आहे, तर हा 15th नंबरचा कॅन्डिडेट आहे. सर याचा ॲव्हरेज किती आहे असा आपला प्रश्न आहे. चला इथं 15 पाहिजे पण 14 आहे, म्हणजे नक्कीच आपल्याला प्लस करावं लागेल. 1 नी प्लस करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनला, 5 ऑब्झर्वेशनला. म्हणजे सर इथं आपल्याला एवढं तर कळालं की 5 1 5 झालेत, नो प्रॉब्लेम. 16 आहेत, आपल्याला 15 पाहिजे, इथं मायनस करावं लागेल 1 ने. किती ऑब्झर्वेशनवर, 9 ऑब्झर्वेशनवर. म्हणजे 9 1 9, इथं मायनस 9 झाले. तर लक्षात ठेवा +5 आणि -9 चा रिझल्ट जर काढला तर तो ॲक्च्युली -4 होतो. म्हणजे हा मला जो 15 पाहिजे तो 15 नसतात, कितीने कमी मिळेल, 4 ने कमी मिळेल. सो माय डिअर स्टुडंट 11 हे ॲव्हरेज आपल्याला किंवा जी सम आहे ती आपल्याला ह्या 15व्या कॅन्डिडेटची या ठिकाणी मिळाली. इतक्या सहज पद्धतीने, सोप्या पद्धतीने हे आपल्याला डील केलं जातंय. या अशा पद्धतीने फॉलो केलं जातंय. चला पुढे जातोय आपण.
विदाऊट वेस्टिंग आर टाइम, कारण आपल्याला लेक्चरची लेंथ जी आहे ती जास्त मोठी न करता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते या ठिकाणी डील करायचे. त्याच्यासाठी जास्त वेळ आपल्याला रिपीट बोलायची गरज नाही आहे, बिकॉज ॲज युजल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की रेकॉर्डेड असल्यामुळे जास्त गरज पडणार नाही. अजून एक नवीन कन्सेप्ट इथं बघायला मिळेल आपल्याला. बघा की सर आता सुरुवात करताना इथं काय झालंय की 80 बॉईज आहे, ह्या 80 बॉईजचं ॲव्हरेज आपल्याला किती दिले? 15 दिले. त्यापैकी त्यांनी एक ग्रुप बाहेर काढलाय 15 लोकांचा, ह्या 15 लोकांचा ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला 16 दिलंय. त्याच्यानंतर अजून त्यांनी 25 लोक बाहेर काढले, या 25 लोकांचा ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला परत एकदा 14 दिलंय. सो व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द रिमेनिंग बॉईज इन द क्लास? आता लक्षात घ्या, 40 पैकी 15 आणि 25 40 गेले, मग खाली किती उरले? 40 लोक उरले. आपल्याला याच्या ॲव्हरेज बद्दल विचारलं गेलेलं आहे. पण मला काय म्हणायचंय सर, अजून एक स्कोप याच्यामध्ये आपल्याला आहे, अजून एक शॉर्टकट आपल्याला याच्यामध्ये आहे. 80 15 25 आणि 40 ला जर कुठल्या एखाद्या कॉमन नंबरने भाग देऊन जर ते नंबर्स आपल्याला जर कमी करता येत असतील तर डेफिनेटली ते नंबर कमी करा. विनाकारण लार्जर नंबरला कॅरी करायची गरज नाहीये. म्हणजे सर 5 ने जर भाग दिला तर आपण याला 16 म्हणू शकतो, याला आपण 3 म्हणू शकतो, याला आपण 5 म्हणू शकतो आणि याला आपण 8 म्हणू शकतो. म्हणजे आपण टोटल लोक 16 पकडायचे. पहिला ग्रुप 3 लोकांचा, मग 5 लोकांचा, मग 8 लोकांचा. याच्याने काय होईल? याच्याने कॅल्क्युलेशन अजून कमी होऊन जातील आपले. ते कॅल्क्युलेशन जर कमी करायचे असतील तर मग आता बघा कसं मी पुट करतोय. पहिला ग्रुप, आता टोटल ग्रुप आपण 16 लोकांचा पकडलाय ज्यांचा ॲव्हरेज आहे 15. त्यातला पहिला ग्रुप आता आपण 3 लोकांचा पकडलाय ज्यांचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिलंय 16. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप जो 25 चा होता त्यांना आपण 5 मध्ये कन्वर्ट केले, जो आहे 14 चा. आणि उरलेले जे 40 होते त्यांना आपण 8 मध्ये कन्वर्ट केले. तर आपल्याला याचा जो ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज किती असेल ते विचारले. बरं सर, पण आपल्याला पाहिजे 15, हे 16 आहे म्हणजे मायनस करावं लागेल 1 ने. किती ऑब्झर्वेशन वर? 3 वर. म्हणजे सर याला -3 म्हणा. सर 14 आहे, आपल्याला काय करावं लागेल? प्लस करावं लागेल. कितीने प्लस करावं लागेल सर? 1 ने प्लस करावं लागेल. किती ऑब्झर्वेशन आहे आपल्याला या ठिकाणी दिलेले? तर 5 आहे. 5 1 5, हा प्लस झालाय. सो -3 आणि +5 चा ओव्हरऑल रिझल्ट जो मिळालाय तो किती मिळालाय आपल्याला? 2 मिळालाय. आपल्याला 2 ने वाढवायचंय, पण ॲव्हरेज किती लोकांवर? 8 लोकांवर. म्हणजे सर याला जर 2/8 केलं तर बे 1 बे बे चौक 8, म्हणजे इथलचं जे ॲव्हरेज आहे ते 0.25 ने वाढणार. जे ॲक्च्युअल ॲव्हरेज आपलं किती होतं? 15. त्या 15 मध्ये आपल्याला जर 0.25 ॲड करावा लागत असेल तर शेवटचा जे 8 कॅन्डिडेट आहे किंवा आपण इथं म्हणलेले हे जे 40 कॅन्डिडेट आहे यांचं ॲव्हरेज मला 15.25 या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने सर ऑप्शन नंबर ए. बघा अजून त्या शॉर्टकटमध्ये पण आपण अजून काही शॉर्टकट जर या ठिकाणी मिळवल्या तर कॅल्क्युलेशन अजून बघा किती सोपे या ठिकाणी झालेले आहेत. जिथं 80 होता, 15 होता, 25 होता, 40 होता, त्यांना 16 3 5 8 करून एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह होतील अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी झालाय. ओव्हरऑल इथं 2 आपल्याला रिझल्ट मिळाला, 2 ने वाढणार आहे, पण किती ऑब्झर्वेशनवर? 8 ऑब्झर्वेशनवर. म्हणून याला 1/4 म्हणलंय आणि 1/4 चा रिझल्ट आपल्याला 0.25 मिळतोय. की अल्टिमेटली हे जे ॲव्हरेज आहे आपलं 15 ॲव्हरेज, ते 15 नसता ते कितीने वाढलं पाहिजे? 0.25 ने वाढलं पाहिजे. दॅट्स वाय अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. चला पुढे जातोय सर आपण. पुढची कन्सेप्ट बघा काय म्हणतीये. द मीन सॅलरी, एक्झॅक्टली जे आपण मागच्या प्रश्नात केलंय तोच पार्ट आपल्याला या ठिकाणी डील करायचा आहे. इथं पण आपल्याला बघा पहिले काय सांगितलंय की सर 75 वर्कर आहे, 75. ह्या 75 वर्करचा ॲव्हरेज मला 5680 दिले. बरं, आता मला सांगा जर हा प्रश्न जर त्यावेळी सॉल्व्ह करायचा असेल तर 75 इंटू 5680 करावं लागेल. एवढा मोठा गुणाकार तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल, पण आपण याच्यापासून आता वाचलोय, आपल्याला हे करायचं नाहीये. त्यातला पहिला ग्रुप जो आहे तो 25 लोकांचा आहे, नो प्रॉब्लेम. देन पुढे जर दिले आपल्याला पुढचा जो ग्रुप आहे तो 30 लोकांचा आहे. सर टोटल आहेत 75, त्याच्यापैकी या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर 55 झाले. म्हणजे सर शेवटचा ग्रुप किती लोकांचा उरलाय? तर तो उरलाय आता 20 लोकांचा. म्हणजे असं न करता आता मी परत याला काय करणार सर, याला मी 15 म्हणणार, 5 ने भाग दिलाय, टोटल 5 आहे. मग याला 5 5 25 म्हणले, याला 5 सक 30 म्हणले आणि याला 5 चोक 20 म्हणले. तर असा छोटा ग्रुप आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचंय आणि याचा ॲव्हरेज दिले आपल्याला, यांचा ॲव्हरेज दिले आपल्याला 5400. या आकड्यांना हात लावायचा नाही, जसे आहेत तसेच ठेवा. हे आहेत 5700 आणि या शेवटच्यांचा ॲव्हरेज बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पण डोंट फॉरगेट की आपल्याला आता 75 25 30 आणि 20 न म्हणता याला 15 5 6 आणि 4 असं या ठिकाणी म्हणायचंय. मी नव्याने तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतो की सर हे जे 15 आहेत यांचा ॲव्हरेज मला 5680 पाहिजे. पण त्यामधला आपल्याला एक ग्रुप जो आहे तो 5 लोकांचा आहे, त्याच्यानंतर पुढचा ग्रुप जो आहे तो 6 लोकांचा आहे, त्याच्या पुढचा ग्रुप जो आहे तो 4 लोकांचा आहे. मग सर इथं जर आपल्याला काय दिले 5400 या ठिकाणी दिलेले आहेत, पण मला ॲक्च्युली पाहिजे किती? तर 5680 पाहिजे. म्हणजे नक्कीच सर याला 280 ने आपल्याला काय करावं लागेल?
लागेल, वाढवावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर? 5, म्हणजे 28 पंचे 140 झाले, म्हणजे सर याला 1400 ने वाढवावं लागेल. नो प्रॉब्लेम. पुढचा जो आहे तो पुढचा आपल्याला नंबर दिलाय 57. आता आपल्याला 56 80 पाहिजे, म्हणजे सर इथं आपल्याला 20 ने काय करावं लागेल? कमी करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर? 6, म्हणजे मायनस आपल्याला 120 या ठिकाणी करावं लागेल. आणि जेव्हा याचा रिझल्ट आपण या ठिकाणी काढतो तेव्हा सर आपल्याला या ठिकाणी 0 8 आणि त्याच्यानंतर आपल्याला जर बघितलं तिथं 2 गेले तर 1280 होतात. मग 1280 आपल्याला काय करायचे? 1280 आपल्याला प्लस करायचे कितीवर? तर ह्या 5680 वर. पण लक्षात ठेवा हा ॲव्हरेज आकडा आहे, म्हणून याला डिवायडेड बाय 4 करा. 4 त्रिक 12 आणि 4 दुनी 8, म्हणजे 320 ने आपल्याला इथं वाढवायचंय. सर 320 ने जर आपण याला वाढवलं सो लिटरली याचं उत्तर जे आपल्याला मिळालं ते मिळालंय सर 6000. अशा पद्धतीने आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी या ठिकाणी सॅटिस्फाय होणार आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करता येईल. सो दिस इज द ॲक्च्युली मेन कन्सेप्ट की बघा आता विचार करा, जर हा प्रश्न जर आपल्याला ट्रेडिशनली सॉल्व्ह करायचा असता तर 5680 ला इंटू 75 करा, त्याच्यानंतर 25 इंटू 5400 करा, त्याच्यानंतर 5700 इंटू 30 करा, मग या दोघांची ॲडिशन करा, मग यांचे ॲडिशन जी आहे ती ह्याच्यातून वजा करा आणि आलेल्या नंबरला परत 20 ने डिवाइड करा. म्हणजे हे एवढं जे कॅल्क्युलेशन होतं आपलं, हे कॅल्क्युलेशन लिटरली या छोट्याशा कॅल्क्युलेशनमध्ये मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलंय. त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन प्लीज करून लक्षात ठेवा आणि याला फॉलो करा, कारण ही 3 ग्रुपचं जे ॲव्हरेज वाली मेथड आहे ना ही जवळपास सर्व चॅप्टर्समध्ये या ठिकाणी यूज केली जाते आणि त्या पद्धतीने इफेक्टिव्हली आपल्याला त्याचा उपयोग या ठिकाणी करता येतो. चला पुढे आलोय सर आपण. बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला काय म्हणतोय? द ॲव्हरेज वेट ऑफ द 16 एम्प्लॉईज इन द कंपनी इज 63 kg. द ॲव्हरेज, आता परत एकदा रिपीट करतो मी या ठिकाणी की 16 लोक जे आहे त्यांचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिलंय 63, काहीच अडचण नाहीये. द ॲव्हरेज वेट ऑफ द फर्स्ट 5 एम्प्लॉईज, त्यातले पहिले 5 लोक जे आहे त्यांचं ॲव्हरेज मला जे आहे सर ते दिलंय 58, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर म्हणले पुढचे जे 9 लोक आहेत त्या 9 लोकांचा ॲव्हरेज पण आपल्याला किती दिलंय? 62 दिलंय, नो प्रॉब्लेम. आणि आता 9 आणि 5 झाले 14. त्याच्यानंतर 15th नंबरचा कॅन्डिडेट आणि त्याच्यानंतर 16th नंबरचा कॅन्डिडेट यांच्याबद्दल काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोललं गेलंय. पुढे सांगितलं इफ द वेट ऑफ द 15th एम्प्लॉई इज 12 kg मोर दॅन द 16th वाला, म्हणजे सर हा 15 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे त्याचं जे काही वेट आहे ते 12 किलोनी जास्त आहे 16 पेक्षा. इथपर्यंत आपण आलोय. पण सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा, ह्या 2 लोकांचं ॲव्हरेज किती राहिलंय हे आपल्याला काढावं लागेल. बघा 63 पाहिजे, 58 आहे, म्हणजे इथं प्लस मला किती करावं लागेल? 5. कितीवर? तर 5 ऑब्झर्वेशनवर, म्हणजे सर हे झाले प्लस 25. ओके, नो प्रॉब्लेम. इथं 62 आहे, आपल्याला 63 पाहिजे, सर प्लस 1 करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर? 9 वर, म्हणून सर याला परत एकदा 9 म्हणायचं आहे आणि यांची ॲडिशन जर आपण केली तर सर ती आपल्याला किती मिळते? ती मिळते 34. किती ऑब्झर्वेशनवर? 2 ऑब्झर्वेशनवर, डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे सर इथं जे दिलंय आपल्याला तर इथं आपल्याला किती पाहिजे? 17 ने नंबर जास्त पाहिजे. कोणापेक्षा? 63 पेक्षा. सर 63 प्लस 17 जर आपण या ठिकाणी केलं तर यांची ॲव्हरेज आपल्याला मिळतंय 80 आणि 80 लक्षात घ्यावा आपल्याला इथं विचारताना सम बद्दल विचारलंय, म्हणून 80 ला मल्टिप्लाय बाय आपल्याला 2 जर केलं तर 160 होतात. ह्या 160 मधले 12 जे आहे पहिलेच 15 नंबरला देऊन टाका, याच्यातून जर 12 गेले तर खाली 148 उरतात. हे 48 इक्वली वाटायचे आहे. बे 7 14 बे चोक 8, म्हणजे अजून 74 याला द्यायचे आणि उरलेले 74 जे आहे ते याला द्यायचे. म्हणजे जो 16th वाला नंबर आहे तो आहे 74 आणि जो 15th वाला आहे तो आहे 86. आता आपल्याला कोणाबद्दल विचारलंय ते बघा, फाइंड द वेट ऑफ द 15th एम्प्लॉई. 15 कॅन्डिडेट जो आहे 15वा त्याचा आपल्याला वेट विचारलंय, जे आपल्याला 86 मिळालंय. दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी जे आहे हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने हा प्रश्न पण आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. इथं फक्त 3 ग्रुप ॲव्हरेजच्या नंतर हे ॲडिशनल काम आपल्याला या ठिकाणी करायचंय, डिस्ट्रीब्युशन करायचंय दोघांमध्ये. आणि हे दोघांमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं करायचं याच्याबद्दलची चर्चा मी ऑफलाईन बॅचमध्ये पण ऑलरेडी तुमच्या समोर मांडलेली आहे. परत एकदा नव्याने हा पॉईंट मी तुमच्या समोर ठेवलाय. सो मला अशी अपेक्षा आहे की ॲटलिस्ट आता तरी तो पॉईंट तुमच्या 100% लक्षात राहील. ही तळमळ जी आहे ही थोडीशी लक्षात घेऊन थोडंसं तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. चला पुढे आलोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय परत एकदा बघा. द अरिथमेटिक मीन ऑफ द स्कोर ऑफ द group of the student in the test is 60. Okay, the arithmetic mean of the score
ऑफ द ग्रुप जो आहे तो 60 आहे, 60. आता लक्षात ठेवा इथं ग्रुप किती लोकांचा आहे तो दिलेला नाहीये, म्हणून आपण तो ग्रुप 100 लोकांचा मानायचा आहे. 100 लोकांचा मानलाय, त्यांचा ॲव्हरेज किती दिले 60. ओके. द ब्राईटेस्ट 30%, म्हणजे याच्यातले 30 लोक जे ब्राईट आहेत त्यांचा ॲव्हरेज आपल्याला 70 दिलाय, काहीच अडचण नाही आहे. द डलेस्ट 15 जे आहे, ते डलेस्ट 15 जे आहे ते कार्यकर्ते जे आहे त्यांचा ॲव्हरेज आपल्याला किती दिलाय 33 दिलाय. आता उरलेले जे आहेत, किती उरलेले 55 जे उरलेले आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे की सर यांचा जो विषय आहे तो किती असेल. आणि लक्षात ठेवा इथं आपल्याला अप्रॉक्स असा शब्द दिलाय, म्हणजे एक्झॅक्टली डिव्हिजिबल नंबर नसावा. इन दॅट केस आपल्याला इथं ॲव्हरेज जे आहे ते अप्रॉक्स मध्ये विचारलंय. परत एकदा सर ह्या नंबरला पण आपण कमी करू शकतो, याला 5 ने भाग द्या, 5 दुनी 10 होतात, हे 20 झाले, म्हणजे 5 सकट 30 झाले, हे 5 त्रिक 15 झाले आणि हे 5 11 झाले. म्हणजे सर आपल्याला हे नंबर 100, 30, 15 आणि 55 न फॉलो करता अशा पद्धतीने फॉलो करायचं. आणि परत एकदा नव्याने मी तुमच्या समोर मांडतोय की सर यांचा ॲव्हरेज 60 दिलंय, त्याच्यानंतर आता 6 लोक जे दिलेले आहेत, त्याच्यानंतर 3 लोक जे दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर 11 लोक जे दिलेले आहेत यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. सर 60 पाहिजे पण हे किती दिले 70 दिले, म्हणजे हे मायनस करावे लागतील 10 ने. किती ऑब्झर्वेशनवर 60 म्हणजे सर 6 वर, म्हणजे हे झाले सर -60. इथं किती दिलेले आहेत आपल्याला 33 दिलेले आहेत, हे डलेस्ट आहे, म्हणजे सर इथं मायनस केलं पण इथं प्लस करावं लागणार आहे. कितीनं 27 ने प्लस करावं लागेल तेव्हा 60 होईल. 27 त्रिक मल्टिप्लाय बाय 3 करायचंय सर, इथं काय होणार +81 होणार. आता लक्षात घ्या +81 आणि -60 चा जो डिफरन्स आहे तो 21 येतो. किती लोकांवर 11 लोकांवर, याला अप्रॉक्सिमेटली आपल्याला 2 म्हणायचं आहे, म्हणजे 2ने जास्त पाहिजे. म्हणजे हे 60 तर ऑलरेडी होते, त्याला 2ने जास्त करावं लागेल, म्हणजे डेफिनेटली हे राहिलेले जे लोक आहेत यांचं ॲव्हरेज आपल्याला 62 आलं पाहिजे अप्रॉक्सिमेटली. दॅट्स वाय ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. अशा पद्धतीने एकदम आरामात हा प्रश्न पण आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. चालेल सर, पुढे जायचं आपल्याला. पुढच्या ज्या कन्सेप्ट आहे किंवा पुढचे जे क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन अजून बघून आपल्याला एक ओव्हरऑल जो आहे याचा विचार या ठिकाणी करता येईल. पण बघा लक्षात ठेवा टुडे वॉज द फर्स्ट लेक्चर दॅट वी हॅव कम्प्लिटेड ओव्हर हिअर, की आजचं जे लेक्चर आहे आजच्या लेक्चरची आपण सुरुवात केली आहे. सुरुवात काय आहे, आपला नेमका टॉपिक काय आहे, तर आपला नेमका टॉपिक जो आहे सर तो टॉपिक हा आहे. ह्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला जर बघितलं की सर क्वांट लेक्चर सिरीज जी आपण चालू केलेली आहे, ही क्वांट लेक्चरची सिरीज लक्षात घ्या, ही पर्टिक्युलरली एका व्हिडिओसाठी किंवा 2 व्हिडिओसाठी आपण स्टार्ट केलेली नाहीये. एक कन्सेप्ट जी होती सुरुवातीची, ज्याला आपण मी ॲलिगेशन म्हणून मी जवळपास 6 ते 7 लेक्चर, जवळपास 6 लेक्चर जे आहे ते मी या ठिकाणी ऑलरेडी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप सारा रिवॉर्ड किंवा रिटर्न्स जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळताना दिसताय, त्याच्यामुळे आपल्याला अजून पुढे जावं लागणार होतं. आणि आपल्याला ती सिरीज जी आहे, कुठली सिरीज आहे आपली, ही आहे द मास्टर स्ट्रोक. ही जी सिरीज आहे ह्या सिरीज आपल्याला आता कंटिन्यू करायची. हा ॲरो आपला वरतीच जात राहिला पाहिजे. त्याच्यामुळे एक नवीनवाला पॅटर्न मी या ठिकाणी चालू केला आहे आज, तो होता सर 3 ग्रुपचा ॲव्हरेज कसं करायचं, ज्याच्याबद्दल मी खूप डीपली एक्सप्लेन या ठिकाणी केलंय. कारण आपल्याला जिथं खूप जास्त मोठे मोठे मल्टिफिकेशन्स करावे लागतात, खूप मोठे मोठे ॲडिशन सबट्रॅक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतात, अल्टिमेटली काही वेळेला खूप मोठे डिव्हिजन्स पण आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. जर ते आपल्याला टाळायचे असतील किंवा त्याच्यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल किंवा तो वेळ आपल्याला वाचून तेवढ्याच वेळेमध्ये अजून काही वेगळे प्रश्न जर आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील, नंबर ऑफ अटेम्प्ट जर आपल्याला या ठिकाणी जास्त करता येतील, तर त्याचा फायदा होणार आहे का आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपला पॉझिटिव्हली या ठिकाणी कन्वर्ट होईल. आणि त्या हिशोबाने आपल्याला जे आहे तर पुढचे जे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स अजून जास्तीत जास्त मिळवता येतील. तर हाच एक मुद्दा किंवा हाच एक काय म्हणता येईल एक अल्टिमेट एक ऑब्जेक्ट घेऊन जे आहे ही सिरीज मी तुम्हाला लोकांसमोर या ठिकाणी चालू केलेली आहे. त्याच्यामुळे ॲज युजुअल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की द ॲप्रिशिएशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओव्हर हिअर, बिकॉज इफ यू आर नॉट गोइंग टू ॲप्रिशिएट, सो आपल्याला आम्हाला जी एनर्जी पाहिजे किंवा जो एक काय म्हणता येईल एक अप्रोच जो आहे तो डेव्हलप करण्यासाठीचा आमच्याकडे जी एक एनर्जी किंवा एक डेडिकेशन जे असलं पाहिजे ते अल्टिमेटली आम्हाला तुमच्या बाजूने मिळणार आहे. त्याच्यामुळे ॲज सून ॲज पॉसिबल जेवढं शक्य होईल तेवढं शक्य तुम्हाला हे व्हिडिओज तुम्ही फॉलो करा, त्याच्यानंतर लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि होता होईल तेवढा ॲप्रिशिएशन देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून अजून क्वालिटी कंटेंट जो आहे तो कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्याचा फायदा आपल्याला फायनल सिलेक्शनमध्ये या ठिकाणी नक्कीच होईल अशी मला एक अपेक्षा आहे. त्याच्यामुळे कारण हे मी खूप अगोदर करायला हवं होतं, थोडं लेट झालंय, नो प्रॉब्लेम, पण याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचा गॅप न पडता आपल्याला, कारण आता सुरुवात झाली, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की आपल्याला एकदम 5 नंबरच्या पायरीला पाय न लावता आपल्याला 1 2 3 4 5 अशा पद्धतीने जायचं आहे. आणि त्याची सुरुवात या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. आपल्याला जर मेन्स लेवलचे क्वेश्चन जे आहेत, मेन्स लेवलचे DI जे आहेत, मेन्स लेवलचे व्हेरिएबल बेस्ड DI जे आहेत, फिलर्स किंवा आपण त्याला म्हणतो काय म्हणता येईल त्याला मिसिंग DI जे आहेत, हे DI जे आपल्याला युजुअली मेन्समध्ये विचारले जातात ते पण मला या ठिकाणी
ठिकाणी तुमच्याकडून कव्हर करून घ्यायचं आहे, जे डे बाय डे मी या ठिकाणी करतच राहणार. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या बाजूने ॲप्रिशिएशन जे आहे त्याची अपेक्षा आहे, ते करत चला. होणाऱ्या पुढचे जे काही व्हिडिओज येतील त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तोपर्यंत आता मी थांबतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला भेटेल. तोपर्यंत नमस्कार.